हॅलो व्ह्यूअर्स, विचारवेधवर तुमचं स्वागत आहे. इथे आपण चर्चा करतो फिलॉसॉफीमधल्या काही अशा गोष्टींची ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर चला जाणून घेऊया आज असाच एक विषय की जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल. विचार करा की तुम्ही जिथून चालता आहात तिथून रेल्वेचे 2 ट्रॅक जातात आणि त्या 2 ट्रॅकला वळवण्यासाठी एक लिव्हर तिथे उपस्थित आहे. म्हणजेच एक बटन सदृश्य गोष्ट आहे जी दाबल्यानंतर ट्रॅक चेंज होतो आणि एक ट्रेन भरधाव वेगाने येत आहे आणि त्याच रुळावरती, ज्या रुळावरती ती ट्रेन जाणार आहे त्या रुळावरती 5 लोकांना बांधून ठेवलेलं गेलेलं आहे आणि ते 5 लोक जे आहेत ते हतबल आहेत. आणि अशा परिस्थितीत ट्रेन त्यांच्यावरून नक्कीच जाईल जर तुम्ही तो कळ दाबला नाहीत, म्हणजे ते बटन दाबलं नाहीत आणि ती ट्रेन दुसऱ्या दिशेला फिरवली नाहीत. तर अशा वेळेला तुम्ही काय कराल? तुम्ही ते कळ नक्कीच दाबण्याचा प्रयत्न कराल. तर अशा वेळेला तुम्ही काय कराल? तर नक्कीच तुम्ही ते कळ दाबण्याचा प्रयत्न कराल आणि ती ट्रेन मोडवण्याचा प्रयत्न कराल, वळवण्याचा. पण तुम्हाला लक्षात येतं की फक्त तेच नाही आहे, म्हणजे फक्त तेच 5 लोक नाही आहेत. ट्रॅक आहे, दुसरा जो ट्रॅक आहे, दुसरी जी रुळं आहेत तिथे देखील एका व्यक्तीला बांधून ठेवलं गेलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल? तुम्ही तो कळ दाबाल की ट्रेन आहे तशीच जाऊ द्याल? कदाचित तुम्ही हा विचार कराल की तिथे फक्त एकच व्यक्ती आहे आणि इथे 5. तर तुम्ही सामान्य गणित मांडाल की 5 वाचवण्यासाठी एकाचे प्राण गेले तर काय हरकत आहे, असं कदाचित तुम्ही कराल आणि ते बटन तिकडे दाबाल. पण तुम्ही स्वतः विचार करा की जर ती 5 जणं तिकडे बांधली गेलेली आहेत आणि तो 1 जण त्या दुसऱ्या ट्रॅकवरती बांधला गेलेला आहे, बरोबर? पण तुम्ही तिथे नसतात तर काय झालं असतं? तर नशिबाने ती 5 लोकं जी आहेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला असता. पण आता तुम्ही तिथे आहात म्हणून तुम्ही त्या एकाचा मृत्यू जो तिथे नव्हता, म्हणजेच एकाचा मृत्यू म्हणजे एक जो मनुष्य वाचणार होता त्याच्या दिशेने तुम्ही ती ट्रेन वळवून तुम्ही एका अर्थाने त्याला मृत्यूदंडच दिला आहे असं म्हणता येईल. मृत्यूदंड इन द सेन्स तुम्ही त्याचा मर्डर केला आहे असं म्हणता येईल. पण ही 5 लोकं जी आहेत ती त्यांच्या नशिबानेच मरणार होती. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? की ह्या 5 लोकांना मरू द्याल आणि तो एक व्यक्ती आहे त्याचे प्राण वाचवाल, कारण की नशिबाने तो तसाही वाचणार होता जर तुमचा हस्तक्षेप काही नसता तर तुम्हाला याचं उत्तर कदाचित फार कॉम्प्लिकेटेड वाटत असेल आणि ते आहे देखील. पण समजा तुम्ही सामान्य गणित वापरून त्या 5 प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला आणि ती कळ दाबली, म्हणजे ते बटन दाबलं आणि ती ट्रेन जी होती ती तुम्ही त्या दिशेने मोडलीत, म्हणजेच वळवलीत. पण तुमच्या असं लक्षात येतंय की या सिनारिओमध्ये ज्या दुसऱ्या ट्रॅकवरती ती ट्रेन वळवली गेलेली आहे त्या ट्रॅकवरचा तो व्यक्ती जो आहे तो तुमचा कोणीतरी जिवलग आहे. कदाचित तुमचे आई, तुमचे बाबा, तुमचा भाऊ, बहीण यापैकी कोणीतरी आहे किंवा तुमचा जिवलग मित्र देखील असू शकतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी त्या 5 जणांचा बळी द्याल? विचार करा, समजा ती ट्रेन ऑलरेडीच त्या ट्रॅकवरती आहे जिथे तुमचा मित्र त्या परिस्थितीमध्ये बांधला गेलेला आहे आणि त्याच्यावरून ती ट्रेन जाईल आणि हे 5 जण आहेत त्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे. ती 5 लोकं कोण आहेत तुम्हाला नाही माहिती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही कळ बदलून, म्हणजे ते बटन दाबून ती ट्रेन या ट्रॅकवरती वळवाल का जिथे ही 5 लोकं बसली आहेत, म्हणजे 5 लोकं झोपली आहेत ज्यांच्याशी तुमचा काहीच संबंध नाही आहे?
तुम्ही नक्की काय कराल अशा वेळेला? जर तुम्ही ती ट्रेन वळवून ह्या 5 कडे ती ट्रेन वळवलीच, तर तुम्हाला ही गिल्ट देखील कायम वाटून राहील, की मित्राला वाचवण्यासाठी किंवा आपल्या जीवलगाला वाचवण्यासाठी तुम्ही ह्या 5 जणांचा बळी घेतलात. कारण की नशिबाने तर तुमचा जो जीवलग आहे तोच मरणार होता. पण तुम्ही ट्रॅक बदलून, तुम्ही ते बटन दाबून ती गाडी या 5 जणांकडे वळवलीत. अशा वेळी काय कराल तुम्ही? तर याचं सिंपल उत्तर आहे, की मोरॅलिटी जी आहे, म्हणजेच नैतिकता, ती इतकी सहज नाही आहे, जितकी सहज आपण विचार करतो. एखाद्याला जज करताना आपण विचार करत नाही, की त्याचं बॅकग्राऊंड काय असेल, त्याने तसा निर्णय का घेतला. असा विचार न करता आपण अनेकदा आपलं मत ठोकून देतो. पण त्या मागची बाजू जी आपल्या समोर नसते, ती जाणून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. याच्यासाठीच हा एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट फारच प्रसिद्ध असा एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट इन द सेन्स हा प्रॉब्लेम आहे. हा फिलॉसॉफिकल प्रॉब्लेम द ट्रॉली प्रॉब्लेम नावाने ओळखला जातो. मोरॅलिटी समजण्यासाठी हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे, किंवा तुम्ही एखादा निर्णय तरी घ्यालच, पण डिसिजन मेकिंग हे केवढं हार्ड असू शकतं हे या प्रॉब्लेममधून आपल्याला दिसून येतं. आणि याच प्रॉब्लेममधून आपल्याला पुढे हे देखील कळून येतं, की आयुष्यात आपल्याला असे निर्णय घ्यावेच लागतात. काही निर्णय घेताना आपल्याला ब्रुटली ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. इकडे आड तिकडे विहीर असं म्हणता येईल. असे निर्णय आपल्याला आयुष्यात घ्यावेच लागतात. त्याच्यावरूनच बोलता येतं, की प्रत्येक वेळेला मोरॅलिटीचा विचार करत बसाल, म्हणजे असं नाही सांगत आहे की मोरॅलिटीचा विचार करूच नका. पण कधी-कधी मोरॅलिटीचा विचार करणं, म्हणजे नैतिकतेचा विचार करणं, ही गोष्ट इतकी सहज नसते. त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचे निर्णय हे घ्यावेच लागतात. जसं की 5 व्यक्तींचा जीव आणि तुमच्या जीवलगाचा जीव, याच्यामध्ये एक निवड तुम्हाला ही करावीच लागते. तर मित्रांनो, मला कॉमेंटमधून जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही कसली निर्णय घ्याल? म्हणजे तुम्ही कसला विचार कराल? त्या 5 लोकांचा जे अनोळखी आहेत, की तुमचा जीवलग जो एक वेगळ्या ट्रॅकवरती आहे? प्लीज कमेंट करून सांगा. मी तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतो आहे. या इश्यूमधून आपल्याला हे शिकायला मिळतं, की नैतिकता ही इतकी सहज गोष्ट नाही आहे. ती खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला नैतिकता ही इतकी सहज असते असं नाही आहे. आणि आपण अनेक वेळेला सोशल मीडियावरती असो किंवा कुठल्याही माध्यमावर असो, आपण एखाद्यावरती टीका करताना किंवा एखाद्या व्यक्तीविषयी मत मांडताना त्याच्या बॅकग्राऊंडचा किंवा त्याच्या कसल्याच मागच्या गोष्टींचा विचार करत नाही आणि आपण आपलं मत ठोकून देतो. पण तसं न करता आपण या गोष्टींचा देखील विचार करायला हवा, की खरोखर त्याच्या म्हणजे त्या गोष्टीची पार्श्वभूमी काय आहे? ती व्यक्तीने असं का केलं? म्हणजे प्रत्येक वेळेलाच असं करावं असं नाही, पण एक अभ्यास म्हणून तरी आपण ही गोष्ट अंमलबजावणी मध्ये आणू शकतो, की एखादं मत जर मांडायचंच आहे, तर आपण त्याबाबतीची पार्श्वभूमी देखील जाणून घ्यायला हवी. जेणेकरून असं व्हायला नको, की आपल्यालाच गिल्ट वाटायला लागेल, की पुढे की एखाद्या व्यक्तीविषयी आपण काय बोलून बसलो, काय करून बसलो. भविष्यात देखील आपण अशाच काही विषयांवरती चर्चा करणार आहोत. जर कॉन्सेप्ट आणि व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही पुढच्या व्हिडिओ मिस करणार नाही. आणि विचार करत राहा.